आज मला मुगाचा सॅलड खायचं होतं. तर मग म्हणून मी काय केलं, मूग घेतले आणि ते ना हळद वगैरे टाकून हळद थोडासा मीठ वगैरे टाकून उकडत ठेवले. मग काय घेतलं, एका छोट्याशा वाडक्यामध्ये मी कांदा कापून टाकलेला आहे, एक छोटा टोमॅटो घेतला होता, तो सुद्धा कापला आणि सोबत काकडी कापली. आणि आत्ता जे मी मूग उकडत ठेवले होते ना, तर ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. एवढेच आपल्याला मोड घेऊन करायचे आहेत. एकदा मोड आले की ते छान लागतात. हळद तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, हळद टाकायची पण काही गरज नसते. पण मी एकदा ट्राय करून बघितलं हळद टाकून, की हळद टाकून कसं होतं, टेस्ट ओव्हरऑल सेम लागते, फक्त बिना हळदीचा ह्याच्यापेक्षा भारी होतो. म्हणजे मी तुम्हाला फ्रँकली जे काय आहे, जे मी स्वतः ट्राय केले त्याच गोष्टी तुम्हाला मी सांगते, जे फ्रँकली आहे, जे खरं आहे तेच तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हळदीने थोडासा वेगळा होतो, तर मी टेस्ट केलं होतं, थोडी वेगळी लागली टेस्ट. विदाऊट हळदीचा मूग उकडलेला खूप छान लागतो आणि त्याचा सॅलड पण खूप छान होतो. पण हा पहिलाच प्रयोग होता माझा. सोबत मी मिरपूड टाकलेली आहे याच्यामध्ये, चवीपुरतं मीठ थोडं कमीच घातलं, जेणेकरून ह्याच्यामध्ये मुगामध्ये आपण उकडताना थोडंसं मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे आत्ता ह्याच्यावर लिंबू थोडासा पिळला आणि हा स्क्वीज केल्यानंतर हा असं पसरून घ्यायचं आणि असं मिक्स केल्यानंतर आपला मुगाचा सॅलड कमी साहित्यात खायला तयार आहे.